कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची बैठक. अमित शहा, जेपी नड्डा, किरण रिजिजू, सुप्रिया सुळेंसह श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल उपस्थित. तर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करणार असल्याचा रशियन माध्यमांचा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला. सर्वपक्षीय बैठकीआधी शहा आणि राष्ट्रपतींची भेट. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. भारताकडून 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित. पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत. भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात आयएनएस सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा. दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे. पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा. भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद. भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक. भारताकडून पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद. पाकिस्तानचं सरकारी खातंही बंद करण्यात आल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात. केंद्र सरकार आक्रमक. कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा 27 एप्रिलपर्यंत वैध. मेडिकल व्हिसाही 29 एप्रिलपर्यंतच मान्य असणार. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर. 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती. तर पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्ताननं दहशतवादी कारवाईचा आरोप फेटाळला. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य. दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर. श्रीनगरमधील बीएसएफच्या जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर. जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. हिंदू कोण विचारल्यावर वडिलांनी हात वर केला, मग गोळी मारली. विनवणी करूनही अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या. डोंबिवलीमधील हर्षल लेलेनं सांगितला पहलगाममधल्या हल्ल्याचा घटनाक्रम. दहशतवाद्यांनी डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या. लहान मुलांना मारलं. आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजान म्हटलं, पण तरीही त्यांनी आम्हाला सोडलं नाही. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांनी सांगितला थरारक अनुभव. कोल्हापूरच्या कागलमधील मेंढपाळ बिरदेव डोणेचं यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश. बिरदेव डोणेचा यूपीएससी परीक्षेत देशामध्ये 551वा क्रमांक. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर 7 मे रोजी पुढील सुनावणी. निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा तर बीडच्या कारागृहामध्ये रवानगीसाठी आरोपी विष्णू चाटेचा अर्ज. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.